रायगड जिल्ह्यातील खालापूर येथून धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीची एक अत्यंत अभिमानास्पद बातमी समोर येत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या उन्नतीसाठी आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या हर हर चांगभले धनगर समाज संस्था रायगडच्या वतीनं यंदाचा भव्य गुणगौरव सोहळा अतिशय उत्साहात पार पडलाय। खालापूर येथील आदिवासी भवन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे समाजातील तब्बल 60 गुणवंत विद्यार्थी। या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा शाल, प्रमाणपत्र, पारितोषिक आणि पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। विद्यार्थ्यांसोबतच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून निवडून आलेले पदाधिकारी आणि पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करणाऱ्या समाज बांधवांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या आगामी काळातील वाटचालीसाठी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये संस्थेच्या रायगड जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी माजी नगरसेविका सुनीता संतोष आखाडे, खालापूर तालुका अध्यक्षपदी थकुराम झोरे, तर कर्जत तालुका अध्यक्षपदी प्रवीण बावदाने यांची अधिकृत निवड करण्यात आली। उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे। उद्देश एकच आहे संस्थेचा की जेणेकरून या मुलांचा कुठेतरी त्यांनी हे संपादन केलं, त्यांचा गौरव झाला पाहिजे। हा उद्देश संस्थेने मनामध्ये बाळगून डोंगरदऱ्यातले जे विद्यार्थी आज 5-5 किलोमीटर अंतर कापून शाळा शिक्षण घेतात आणि त्यांनी कुठेतरी चांगलं यश संपादन केल्यानंतर संस्थेचा उद्देश आहे की या मुलांचा गुणगौरव हा सोहळा झालाच पाहिजे। त्यानंतर जे आता नव्याने नियुक्त झालेले पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी असतात, अक्षरशः काही विद्यार्थ्यांना काही भरतीमध्ये त्यांच्या घरच नाही आहे, ज्यांना आईवडील नाही, अशा विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा मान हा रायगड जिल्हा हर चांगलं धनगर समाज संस्थेला मिळालेला आहे आणि ते आम्ही आमचं भाग्य समजतो। त्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, अशा सर्वांचा, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांचा सन्मान करण्याची संधी या संस्थेला मिळालेली हे आम्ही आमचं भाग्य समजतो। आज जवळजवळ 60 विद्यार्थी आणि 10 ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच सदस्य, पंचायत समिती सदस्य, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, असे 10 ते 12 लोकांचा आम्ही सन्मान केलेला आहे। या ठिकाणी कोणताही जेव्हा आपण एखादं विजन समोर ठेवतो, आपण विचार मोठा करू शकतो, तयारी करू शकतो, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये जी अडचण असते ती आर्थिक आणि आर्थिक पाठबळ हे जमा करताना खूप अडचण तेव्हा होते। आज बऱ्यापैकी आमचे खूप सक्षम आहे। आज कार्यक्रम म्हटला तर ते थोडे काय न होईना पण सहकार्य करतात, त्या सहकार्यातून आज हा कार्यक्रम यशस्वी होते। यापूर्वी आम्ही कार्यक्रम जे केले ते पूर्ण डोंगरदऱ्यामध्ये चालत जाऊन कॉन्ट्रीब्युशन करून तेव्हा करायला लागायचे आणि जेवढी लोकांमध्ये अवेअरनेस होती, जेवढी जागरूकता पाहिजे होती ती जागरूकता त्या पद्धतीने नव्हती, परंतु आज या सोशल मीडियाच्या मार्फत जागरूकता मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं पालकवर्ग आपल्या मुलांना शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे पुढाकार देताना दिसतो आणि एक चांगला सुशिक्षित वर्ग हा समाजाचा या ठिकाणी आता म्हणजे समाजात वावरताना दिसत आहे। बघा, जेव्हा तुम्ही काम करता सामाजिक जीवनात तेव्हा आरोप प्रत्यारोप हे होत राहतात, परंतु त्या आरोपांकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे। कारण कसं आहे, त्या आरोपांना उत्तर जर तुम्ही देत बसले तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही आणि यशस्वी होत असेल तर आपलं काम करत राहायचं, जसं हत्तीने आपलं चालणं चालत राहायचं असतं। दगड खाचखळ येतात त्याला दूर करत राहायचं आणि आज संस्थेने तेच केलेलं आहे की ज्या पद्धतीने आमचे खातापालन केले, खातापालन केल्यानंतर आज हिरो साहेबांच्या मार्फत मार्गदर्शनाखाली काम चांगल्या पद्धतीत चाललं आहे। त्यानंतर आमचे युवा अध्यक्ष हरीश डेबे या लोकांनी अक्षरशः पायाला भेंडी बांधून हा जो आजचा कार्यक्रम हा पूर्ण यशस्वी केलेला आहे। प्रत्येकाला त्यांनी निमंत्रण देणं काही चुकून राहिले असेल, परंतु ज्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन होतं त्याच्यापेक्षा चांगल्या अपेक्षेपेक्षा चांगला आमचा कार्यक्रम हा
पार पडलेला आहे. नमस्कार, मी सावराम कोकणे, संस्थेचा संस्थापक सचिव. या संस्थेला 25 वर्ष पूर्ण होऊन 26व्या वर्षामध्ये संस्था पदार्पण करत आहे. त्याबद्दल सर्व समाज बांधवांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा. संस्था गेली 25 वर्ष स्थापन झाली असून विविध उपक्रम समाज प्रबोधनावर संस्था काम करत आहे. तरी आज हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ अतिशय चांगल्या पद्धतीने हा सोहळा पाडण्यात ज्यांनी मुलांचं सहकार्य केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि यापुढे संस्थेचा सर्व पदाधिकारी व कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी पुढील आमचा उद्देश आहे, पुढील आमचा कार्यक्रम की जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समाजाचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. आणि तो लवकरात लवकर भव्य दिव्य असा रोजगार मेळावा पार पाडण्यासाठी सर्व समाजाच्या कार्यकारिणीचा या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं कार्यक्रम लवकरच मीटिंग घेण्यात येईल असा मी यापुढील माझी संकल्पना या ठिकाणी सादर करीत आहे. विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या जसे रिलायन्स, टाटा, समूह अशा कंपन्यांचे CEO बोलवून या ठिकाणी सर्व कौशल्यावर आधारित रोजगार मेळावा आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे. धन्यवाद.